लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण महत्त्वाचा दिवस आहे. आजही वितरण सुरू आहे. तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा वितरणाचाच मेसेज तुम्हाला दाखवते इथे बघा. 24 तारीख आहे आज. 24/2/2026 रोजी हे पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, लाडकी बहीण जानेवारी 1500 रुपये खात्यात जमा झालेले आहे. कालचं सुद्धा मेसेज आहे, तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये 23 तारखेला सुद्धा संध्याकाळी 6:22 म्हणजे 6:30 वाजता तुम्हाला खात्यात पैसे जमा झाले होते. मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. लाभार्थी महिलांनो, महत्त्वपूर्ण अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. वितरण बघा, तुम्ही पाहू शकता, पहिलं सेशन, दुसरा सेशन व तिसरा सेशन असं 3 टाईममध्ये काय झालेलं हे वितरण होण्याचा आपल्याला अनुभव आहे. गेल्या 2 वेळी जेव्हा वितरण सुरू झाले होते ते जवळजवळ सकाळी 10:30 11च्या आसपास काय झालं होतं, वितरण सुरू झालं होतं. परंतु यावेळेस जे वितरण सुरू झाले ते संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे हे तिसऱ्या स्लॉटमध्ये वितरण झालेलं आहे. आणि किती दिवस वितरण सुरू राहील, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येईल, 1,500 रुपये जमा झाले, 3,000 रुपये जमा झाले, काय नेमकं सगळं आपण पाहूया. पण मंत्री आदिती तटकरे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिना सन्मान निधी, फेब्रुवारीचा हप्ता नाही. फेब्रुवारी महिन्यात जरी आला तरी फेब्रुवारीचा हप्ता नाही, जानेवारीचाच हप्ता आहे. हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार. म्हणजे पहिलं जे मागच्या वेळेस 2 वेळा आपल्याला अनुभव आला, फक्त 1 ते 1.5 दिवस वितरण होत होतं, परंतु आता 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे. काल काही जिल्ह्यांमध्ये वितरण झालं होतं, पण सोलापूर जिल्हा असू द्या, नगर जिल्हा असू द्या, पुणे जिल्हा असू द्या, खूप कमी प्रमाणात तिथे काय झालं होतं, वितरण झालं होतं. पण आता सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून सुद्धा आपल्याला मेसेज येत आहेत की आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे, 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता मेन म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही, तरी देखील तुम्हाला काय झालेलं आहे, जानेवारीचे पैसे मिळालेले आहेत. म्हणजेच काय, ज्यांची KYC दुरुस्ती प्रक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार सांगत आहोत की ज्यांची KYCची दुरुस्तीची प्रक्रिया झालेली आहे, त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा होत आहेत व आपल्याला अनुभव सुद्धा आलेला आहे. तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर-डिसेंबरचा पैसे आले नसतील, नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल, पण जानेवारीचा हप्ता जमा झाला का नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आपण हे सुद्धा मागणी करतो की ज्यांची KYC झाली नाही त्यांना प्लीज KYC सुरू करा, जेणेकरून त्यांना सुद्धा काय होईल की हप्त्याचा लाभ मिळवता येईल किंवा त्यांना सुद्धा हप्ता मिळेल व त्यांच्या खात्यामध्ये हे सुरळीतपणे 1500 रुपये जमा होतील. कारण लाडक्या बहिणींना गरज आहे म्हणून तुम्ही ही योजना सुरू केलेली आहे. आदिती तटकरे यांनी ही योजना प्रत्येक वेळेस म्हणतात, महायुती सरकारने ही योजना सुरू केली कारण लाडक्या बहिणींना त्याची गरज आहे. लाडक्या बहिणींना गरज आहे, त्याच्यामुळे तुम्ही पैसे देत आहे व लाडक्या बहिणींमुळेच महायुती सरकार आहे हे सुद्धा सांगण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणीनं तुमची KYC झाली आहे का नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का नाही, नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.